हाय, दिस इज मी परत काहीतरी एका अवघड गोष्टीचा प्रयत्न करताना, ते पण जर्मनीमध्ये. सो आज होती अंगारकी संकष्टी आणि मला भूत चढलं होतं, की मला 21 मोदकांचं नैवेद्य करायचं आहे, जे की खूप अवघड होतं. ही अंगारकी संकष्टी खूप स्पेशल आणि महत्त्वाची असते. असं म्हणतात, की ही एक संकष्टी केली, की 21 संकष्टी केल्याचं पुण्य मिळतं. बाय द वे मी नेहमीच करते, बट लास्ट इयर जेव्हा मी इकडे आले, तेव्हा माझी चुकली आणि ती अंगारकी संकष्टीलाच परत पकडू शकतात, अधेमध्ये नाही. सो डेसिकेटेड कोकोनट घेतला फ्रेश नारळाच्या ऐवजी. साखरेऐवजी गूळ पावडर वापरली. साखर आहे माझ्याकडे, बट जस्ट थोडासा हेल्दी बनायचा प्रयत्न. आणि वेलची पूडचा जुगाड मी कसा केला तुम्ही ऑलरेडी बघितलाच आहे. मिक्सर नाही आहे यार माझ्याकडे. आणि मग मोदक शिजायला वेळ लागणार होता, भूक पण लागली होती. सो चिप्स टू द रेस्क्यू. नाही, नाही म्हणत मी 21 पानं लाटून घेतली आणि मला बिलीव्ह होत नव्हतं हे सगळं केलं मी. आणि हा शेप बघा, म्हणजे लिटरली मला स्वतःला हसू येत होतं. लहान मुली करतात तसं करत होते मी अक्षरशः. घरी बरं असते यार, कणिक मळायला एकटी असते, पानं लाटायला एकटी असते आणि हे सारण भरून द्यायला एकटी असते. सो सगळं एकदम म्हणजे प्रत्येकाला एक एक काम असाईन झालेलं असतं आणि सगळं एकदम इझिली होतं. एकटीने करणं फार अवघड आहे लिटरली. सो असे क्यूट क्यूट 21 मोदक मी करून रेडी केले आणि परत एक जुगाडचा टाईम होता, कारण माझ्याकडे मोदक पात्र नव्हतं. सो मी हा स्ट्रेनर घेतला, त्याला तेल लावलं आणि हे मोदक उकडायला ठेवले. मोदक पात्र ॲक्च्युली त्याच्यामध्ये 21 मोदक एका वेळी जातात, बट इकडे मला ते 2 स्टेपमध्ये करायला लागणार होतं. हे असे काहीतरी मोदक रेडी झाले. बाय द वे ते चांगले दिसत होते दिसायला तरी, आणि तोपर्यंत मग मी ठरवलं की आरती करून घेऊया, कारण आज संकष्टी, मग गणपतीची आरती करायची होती. मग मी ती आरती करून घेतली आणि नेहमीप्रमाणे चंद्र शोधायचा प्रयत्न चालू केला. मला वाटलं फक्त इंडियामध्येच चंद्र त्रास देत असेल संकष्टी दिवशी, पण जर्मनीमध्ये पण सेम झालं. तुम्हाला माहिती आहे ना, संकष्टी दिवशी चंद्र लवकर दिसत नाही. सो मी तशीच पूजा केली आणि हे करताना समोरच्या बिल्डिंगमधले लोक माझ्याकडे बघत होते. आणि मग मी या मोदकांचा नैवेद्य दाखवला. गणपती बाप्पा बघा माझे किती क्यूट दिसत आहेत. हे मी येताना इंडियावरूनच घेऊन आले होते आणि नंतर मी माझा उपवास सोडला. मोदक पण खाल्ले, बट शूट करायचं विसरले. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.